नमस्कार मित्रांनो, आपण पुन्हा एक प्रसिद्ध अशा पर्यटन किंवा धार्मिक क्षेत्र जे आहे त्याचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे. इथे आपण अंबड-घनसावंगी जो हायवे आहे तिथून 4 किलोमीटर अंतरावर सकलादी बाबाचा दर्गा आहे, तेथील हा व्हिडिओ आहे. आता चिश्ती परिवार जे पीर फकीर आहेत हे कोणा एका जाती धर्माचे नसून ते सर्व सकल समाजाचे असतात. जो कोणी मनापासून त्यांची आराधना करेन त्याच्याशी ते एकरूप असतात. अशा प्रकारे ऐक्याचं ठिकाण जे आहे ते सकलादी बाबाचा दर्गा आहे. इथं हिंदू, मुस्लिम अनेक जाती धर्मातली इथं कोणाला मज्जाव नाही. इथं कोणी पण येऊन त्याची पूजा अर्चा करू शकतात. अशा प्रकारचं हे ठिकाण आहे. याला सकलादी बाबाचा दर्गा असं म्हणून हे प्रसिद्ध आहे. फार दुरून लांबून येथे भाविक येतात आणि इथं मुख्यत्वे करून ज्या कोणाला नवस असतात ते नवस इथं पुरे केले जातात अशी इथे आख्यायिका आहे. आणि इथं जे बोकड असतात त्याचा बली इथे दिला जातो. भाविक ते इथे देतात. असं प्रसिद्ध असे सर्व धर्म समभावाचं ऐक्याचं ठिकाण जे आहे ते हे दर्गा आहे. या दर्ग्याची अजून एक असा चमत्कार आहे की हा दर्गा रवना आणि पराडा यामध्ये जी नदी आहे या नदीच्या मध्यभागी हे समाधीचं ठिकाण असून इथे नदीला कितीही पूर जरी आला तरी जी या दर्ग्याच्यावर जी चादर असते, जे गलप म्हणतो आपण, तो कधीही इथून वाहून जात नाही. आज रोजी सुद्धा तिथे या नदीच्या मध्यभागी हा दर्गा आहे. आणि जे काय नेहमी वाहणारं पाणी आहे याच्यासाठी त्यानं तिथं अशी व्यवस्था केलेली आहे की ते अंडरग्राऊंड वॉटर बाहेर दर्ग्याच्या बाजूला काढून दिलेलं आहे. ते आपण व्हिडिओमध्ये बघू शकता. फक्त नदीला जास्त पूर आला तरी देखील हे मंदिर, हे जे दर्गाचं आहे हे पूर्ण बुडालं तरी तेथील ते जे ठिकाण आहे ते गलब वगैरे आहे ते काही वाहून जात नाही. दुसरी गोष्ट अशी की आष्टीचे जे सोनार आहे त्यांना आपत्ती होत नसल्या कारणाने त्याने इथे नवस केला होता. ते नवसाला पाहून त्यांना आपत्ती झालं. त्याने इथे एक प्राचीन 300-350 वर्षापूर्वीचा एक नगारखाना बांधलेला आहे. तो देखील या दर्ग्याच्या बाजूलाच आहे. इथं प्राचीन अशी दगडाच्या बांधकामामधील मस्जिद देखील आहे. त्याच्यानंतर या दर्ग्यापाशी येण्यासाठी 4 बाजूने रस्ते आहेत. तुम्ही तिथे आतमध्ये प्रवेश करू शकता. सर्व बाजून हा ओपन दरवाजा आहे. आता भाविकाचं असं म्हणणं आहे की इथे जे गोल आकाराचे दगड ठेवलेले असतात त्यावर आपण हात ठेवून आपली मन्नत जी आहे ती पूर्ण होणार असेल तर ते दगड फिरतात अशी इथं आख्यायिका आहे. आणि तसे भाविक करतात देखील. ते आपण व्हिडिओत बघू शकता. त्याच्यानंतर इथं निरंतर जळणारा दिवा आहे. हा दिवा कायमस्वरूपी इथं तेवत राहतो. आणि याच्यामधील जे काजळ आहे ते येणारे भाविक भक्त आपल्या डोळ्यामध्ये लावतात. अजून इथे गुरुवारी आणि शुक्रवारी मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या लोकांची संख्या आहे. तसेच या ठिकाणी रवना पराडा या गावाहून गलप येतात आणि अनेक देणगीदार आहेत जे की या ठिकाणाचे स्वच्छतेचे व इतर जे काही सहकार्य आहे त्यासाठी मदत करतात. अतिशय सुंदर असं एकुप्याचं ठिकाण आहे. जर आपण आला तरी तर भेट द्यावी. चिश्ती परिवाराचे ह्याचा संबंध खुलताबादाशी आलेला आहे. आणि निजामशाही काळामध्ये याच्या समाधीविषयी जो वाद झाला होता त्याचं 1335ला या ठिकाणाची समाधीचं मुख्य ठिकाण कोणचं आहे
हे तिथं शोधण्यात आलं होतं. आणि इथला पूजा अर्चेचा जो मान आहे तो खुलताबाद येथील जे काही परिवार आहे त्यांच्याकडे देण्यात यावा असा प्रकारचा हा वाद होता. परंतु तसं न करता तो येथीलच स्थानिक जे आहेत त्यांच्याकडे हा मान आहे. आणि फार जुने 1300च्या शतकापासूनचं हे ठिकाण आहे. आणि तेव्हापासून इथे मोठे भाविक वर्ग येतात आणि मोठा इतिहास आहे याला. हा पूर्ण इतिहास बघण्यासाठी आम्ही रिसर्च करून दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपल्याला नक्की त्याची माहिती देऊ. परंतु आता जे काही ओझरचा व्हिडिओ आहे तो आम्ही टाकलेला आहे, ते आपण बघू शकणार. आणि आपण या ठिकाणाला अवश्य भेट द्यावी. हा व्हिडिओ आपण पुढे पाहू शकता. सकलादी बाबा यांच्याकडे जाण्याचा हा मार्ग आहे, तर दाखवलेली वर बी अशी एक पाठी आहे. हा बघू शकता आपण. हा आंबड घनसंगी रस्ता आहे. आंबडकडून येताना डाव्या हाताला हा फाटा आहे. अशा प्रकारे इथं कमानी बघू शकता. हा रस्ता जातो सकलादी बाबाकडे. ही अशी गल्ली आहे. इथून आतमध्ये जायला 4 रस्ते आहेत आपल्याला. हा एक रस्ता आहे, हा मुख्य रस्ता आहे. बारा महिन्याच्या दुकानं इथं चालू असतात. असं इकडूनच जाऊन द्यायचं कसे सर? इकडे वापस आले रस्ते. इथं अशी दुकान आहे. हा रस्ता आंबड घनसंगी जो हायवे आहे त्याला जाऊन मिळतो. तिथून या स्थळाचे अंतर केवळ 2 ते 3 किलोमीटर आहे. जमजम गेस्ट हाऊस. इथं आल्यानंतर मुक्कामाला राहण्याची देखील सोय आहे सगळी. अशा प्रकारे मोठी जत्रा भरते इथं. 12 महिने चालू असतं हे. नाही हे काय तालुका भडगाव जिल्हा जळगाव. आता त्यानं बांधलेले नाही. त्याचा फोटो घ्या. चौदाला बांधलेला. हे नगारखाना आहे. सोनाराने इथं बांधलेला आहे जुना. आणि ही नदी आहे. पूर्ण झाले. या नदीमध्ये ह्याच नदी हे मंदिर आहे. हे अंडरग्राऊंड वॉटर ते आता खालून काढून दिलं. कमी पाणी याच्या खालून निघून जातं. हे बाबा इथं स्वच्छता करतात. का नाव आहे बाबा तुमचं? बाबाई. बाबाई. अरे ये भी इधर के सेवा करायचे. वारी सेवा करणारेच आहेत. अशा प्रकारचं आहे आपण मंदिर. दर्गा बघू. हे दर्गा. याला 4 रस्ते आहेत. 4ही बाजूकडून आपण इथं येऊ शकतो. इथं अशा प्रकारचे दुकान फूल वगैरे. हा लेंगे नमका. अशा प्रकारचा दर्गा आहे. हे जे इथे छोटे दगड आहे याच्यावर हात ठेवल्याच्या नंतर तुमची जी मनात इच्छा आहे ती पूर्ण होणार असले तर हे दगड फिरतात.
अशी इथं लोकांची भावना आहे. अशा प्रकारचं आहे. पूर्ण नदीमध्ये आहे. पावसाचा पूर जरी आला तरी या देवावरची जी चादर आहे ती कधीही वाहून जात नाही. बाजूला अशा दुकान आहे. इथे एक जुनी एक मस्जिद पण आहे. हे बाबा इथले पुजारी, काय नाव आहे बाबा तुमचं? मेरा नाम पूरा नाम बोलता मैं हाजी सैयद मुस्तफ़ा। ऐसा है, आप यहाँ का काम सफाई सब देखते? वो नहीं 8-8 दिन की हमारी बारी रहती पुजारी। 8-8 दिन की बारी रही थी। 8-8 दिन बुधवार से लेके दीवार लग गया कि बुधवार तक हाँ। पूरी पुजारी सबके 8-8 दिन। मैं कहा मैंने पढ़ता नहीं करूँ कोई आगे पूछने कोई अच्छी बात हो। ऐसा वो हाजी वो बाबा भारत बोलना भी नहीं आता, हमारा नाम जब जा रहा पूरा जाना यहाँ सब लोग आते? सब सर समाज कितने सालों से? बहुत पुराना है। 100 साल की जमाना है सरकार का हमारे सैयद अलाउद्दीन बाबा की। ऐसा हर समाज के लोग हैं, हर रोज मिलेंगे तुम्हारे। ऐसा कौन सी दिन यहाँ ज़्यादा गर्दी रहती? बस्तरवार शुक्रवार शुक्रवार और गुरुवार को? हाँ ज्यादातर। ज्यादा तो ऐसा होगा कि हर दिन भी वैसी हो गया। कभी कभी उससे लोगों को बोलते हैं हम गर्दी नहीं होना, हमारे बाबा के पास आना और तैसे हमारा दर्शन होना। प्रत्येक दिवशी गर्दी राहते इथं? हाँ प्रत्येक दिवशी गर्दी राहते म्हणून प्रत्येक दिन मगर बस्तरवार शुक्रवार पहले से परंपरा से फार दुरून लोक येतात तिथं? हर दिन में आते मगर बस्तरवार शुक्रवार का मामला पहले से परंपरा से ज्यादा होता। कितने दूर से लोग आते हैं? अरे कम से कम आते, पुणे से आते, मुंबई से आते, बाहर के देश से आते। तो ये सफाई का काम ये कौन करता है यहाँ पे? साफ सफाई का काम जो है हमारा पुजारी का काम है, हमारा मेन काम हम करते। और बाकी की तरफ से हमारे वेंकटेश साहब है। वेंकटेश कहाँ के रहे ना? पुणे के? पुणे के आए जो आए जब से उन्होंने दवा खाने की सुविधा करे यहाँ बाबा के नाम पे 1-2-3 लोग हैं उनके नाम से जो साफ सफाई को लगे। बाकी का हमारा जो बाबा की पुजारी की पूजा हम करते, उनका बाकी का साफ सफाई का काम वो करते और बहुत ध्यान देते हो। अब ये जगह है, ये जो दरगाह है, हाँ ये यूट्यूब पे डालो क्या इसका वीडियो? डालो 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 पूरा बाबा के नाम से दाढ़ी अच्छी लगाते हैं। साल में 2 बार क्या रहता है? अब ये कल गुरुवार का संदर्भ गलत एक हमारे पास का रीति रिवाज है। पहले हमारे पटेल मंडल से इससे उससे साल में 2 बार बाबा का गला पाता, एक तीसरे अखाड़ को हाँ और वो अपने जो महीना आता अखाड़ श्रावण भादवान मार्च के अंदर कुछ हाँ तो वो उसके तीसरे गुरुवार को दोनों गांव की तरफ से हमारे गला पाते। और उसके अंदर हमारा रीति रिवाज ऐसा है कि जो गलाब के साथ लोग आते वो जब तक कि बाबा का गला अपने चढ़ेंगे जब तक खाना निकालते ही यहाँ करते हैं। ऐसा है। और हम भी बाबा से प्रार्थना करते कि हमारी ये साधु संत की रीति रिवाज जो है और बाबा जो बहुत अच्छे तक है इसको शांति से रखे और हमारे हर समाज में बाबा के आने वाले को हमारी एक देखे रखे। हे बाबा पण इथं असतात. तुम्ही तुमचं काय नाव म्हणले? सुरेश हाँ हाँ तुम्ही पण प्रत्येक दिवस इथंच असतात? हाँ जावला करतो जावळा करता इथं? ये बाबा का भी है वो भी इथं हिंदू मुस्लिम सगळे लोक येतात? सगळं येते 18 पगड जातीचे लोक येते 18 पगड जातीचं कोणालाच काही मज्जा काहीच नाही? नाही सर्व तुमच्या पिढ्याने पिढी इथंच आहे तुम्ही? पिढ्यान पिढी उसका भी बता कुमार का बोलते कुंभाराचं बी येते कुंभार बी? हां सानका घेऊन येते असं आहे का? हे जे दिवा आहे 24 घंटे चालूच राहतो? हा 24 घंटे चालते. पुन्हा पाणी पाऊस वारा आला तर ते विजत नाही. पाणी पाऊस वारा काही पण आला तर इज्जत नाही? हा एकदा लागलेला असला ना तर विजत नाही आणि विजलेला असला तर विजत नाही. असं आहे. पुन्हा पाणी बी हे इथपर्यंत लागतं. हे पूर्ण पाणी आलं तरी हे जे गलब आहे वाहून जात नाही? आणि हे झाडूवाले इकडे पहा झाडूवाले पवारे हे सफाई करणारे? हां सांगा नाव सांगा. तुमचं कसं पेमेंट कोण देतं तुमचं? व्यंकटेश साहेब पुण्याकडून. व्यंकटेश साहेब पुण्याकडून. तुम्ही माळकरी काय? हां माळकरी. बरं बरं. किती लोक आहे ते? 4 आहे. असं आहे का? बरं बरं. कंपनीकडून एकटाच. तुम्ही कंपनीकडून एकटेच आहे? बाकी इथले आहेत? बरं बरं चालेल. तुम्ही इथं स्वच्छताच काम करता? काय नाव म्हणलं तुमचं? संजय पवार.
कोणची कंपनी व्यंकटेश कोण व्यंकटेश पुणेवाले. ये क्या या सफाई का काम करते हो आणि इथं सेवा पण देतात काय हे पुजारी तुम्ही पूजा करता का हे का बाबाजी आप पूजा करते या सगळ्याची सेवा करते. इथं पाणी भरपूर आलं तर हे वाहून जात नाही ना हे मोरपंख आहे काय गलत आहे बाबाचा होऊन जातो. हा हे गलप होऊन जात नाही छान छान